स्टेटच्या मुख्य कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलचा उद्घाटन सोहळा आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते मनोरमा परिवाराचे सर्व आदरणीय श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, याचबरोबर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, याचबरोबर मनोरमाचे व्हाईस चेअरमन संतोषजी सुरवसे, याचबरोबर डॉक्टर सुमित मोरे, प्रदीप मोरे आणि डॉक्टर आदित्य पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीखाली या प्रसंगी मोठ्या थाटात संपन्न झाला। पाहूया त्या संदर्भातचा हा खास वृत्तांत। मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इंदिरानगर विजापूर रोड सोलापूर येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडले। यासाठी हे दीप प्रज्वलन होतंय। आदरणीय त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी मोरे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुमितजी मोरे, डॉक्टर पाटील, आदित्यजी पाटील या सगळ्यांच्या शुभ हस्ते ही ज्योत सातत्यानं तेवत राहील। विचाराची ज्योत मोहिते घराणं आणि मोरे घराणं हे सोलापूर जिल्ह्यातला हायलायटर्स घराणे म्हणून समजले जातात। त्या विचाराची परंपरा कायम राहावी त्या दृष्टिकोनातून हे दीप प्रज्वलन होत आहे। केवळ एक हा औपचारिक जरी कार्यक्रम असला केवळ उद्घाटनाचा, परंतु या दृष्टीतून एक विचाराची ज्योत कायमस्वरूपी या जिल्ह्यावर व्हावी, जिल्ह्याचा विकास व्हावा, वेगळ्या विचारानं सोलापूर जिल्ह्याची जडणघडण व्हावी ही भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो। यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहेत, त्यानुसार बदल स्वीकारून कामाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे। मनोरमा परिवाराचे सूत्रधार श्रीकांत मोरे व शोभा मोरे हे अत्यंत कुशल मार्गदर्शक आहेत। ते सहकार क्षेत्रातील अभ्यासक देखील आहेत, त्यामुळे हा परिवार प्रगतीपथावर आहे। शिवाय ही नूतन वास्तू सहकार क्षेत्राच्या वैभवात भर टाकेल। आम्ही सदैव सोबत राहू असे सांगून मनोरमा परिवाराच्या वाटचालीचे कौतुक केले। मगाशी तिकडच्या शाखेमध्ये मी जवळपास अर्धा पाऊण तास सगळी माहिती, सविस्तर माहिती किंवा चर्चा त्या ठिकाणी केलेलीच आहे आणि अगदी 95% म्हणजे त्या सुरुवातीच्या ह्याच्यापासून नाही, पण याची संपूर्ण कल्पना किंवा अनेक वेळा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला या ठिकाणी आला। जसं प्रदीप मोरे साहेबांनी सांगितलं ते अगदी खरं आहे आणि 2-3 पिढ्याची ही आपुलकी आहे, बांधिलकी आहे, एक स्नेहाचे संबंध आहे। आणि जिल्हा परिषदमध्ये त्यावेळेस आम्ही आपलं तालुका पातळीवरती काम करायचो आणि त्यामुळं पप्पा अध्यक्ष असायचे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस दादा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते आणि त्यावेळेसची काम करण्याची पद्धत आणि आजच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले। सर्वच पातळीवरती कार्यकर्ता असेल, प्रशासकीय असेल किंवा इतर पातळीवरून बदल झालेले आपण पाहतो। पण त्यावेळेस काम होण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, निधी जरी कमी असला तरी त्याचा वापर, त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी होतोय। आजही होतं, आज होत नाही असं मी म्हणत नाही, नाहीतर बरेच शब्दाचा खेळ व्हायचा। त्यामुळं त्यावेळेस एक वेगळी त्या वेगळ्या परिस्थितीत मोरे साहेबांनी शिक्षण विभागाचं काम पाहिलं आणि मला आठवते की त्यावेळेस मला वाटते त्या काळात जिल्हा परिषदला 1 नंबरचं का 2 नंबरचं बक्षीस महाराष्ट्रात राष्ट्रपती पारितोषिक देखील मिळालं होतं, बरोबर। त्यामुळे प्रशासकीय टीम असेल, राजकीय टीम असेल, ही काम करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन एकत्र येऊन काम करण्याची ती पद्धत होती। त्यामुळे निश्चितच मोरे साहेबांना त्यावेळेस काम करत असताना मला वाटत नाही अडचणी आल्या असतील। त्यामुळं सरांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं की अकलूजला मोरे कुटुंबियाचं सहकार नर्शीपासून बाबासाहेबांपासून एक आपुलकीच्या जिव्हाळ्याचे संबंध आलेले आहेत आणि ते आज देखील आहे आणि त्याच्यात तसूभर सुद्धा बदल होणार नाही हे मात्र निश्चित या ठिकाणी। तुम्ही मागायचं नव्हता, मी बाकीचे सगळे प्रश्न विचारले, साहेब ज्यावेळेस स्पष्टीकरण देत होते किंवा माहिती देत होते, फक्त एक प्रश्न विचारला नाही
एनपीए किती आहे. आणि ह्या बँकेमध्ये होत्या, बँकेत रिटायर झालेत, हे सहकार विभागात रिटायर झालेत, ह्या दोघांना मी विचारणं म्हणजे रात्रीशोक्ती होती एनपीए किती आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारू शकत नाही. तुमच्या नेतृत्वाखाली, ताई तुमच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि सगळ्यांना मुख्य सहकारातला गाभा काय आहे. सहकाराचा गाभा काही 2-4 मुद्दे असतील, पण त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं की निश्चित त्या संस्थेची प्रगती होती, पारदर्शकता ठेवली की प्रगती होती. कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि त्यातल्या त्यात बँकिंग क्षेत्रात तर निश्चितच घ्यावं लागतात. आणि माझं मध्यंतरी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन राहिल्यानंतर आणि नंतर माझा असा अनुभव असा आला, एखाद्याला राजकारणातला कार्यक्रम करायचा असेल तर त्याला बँकेचा अध्यक्ष करायचा. कारण की वाटपाला सगळे जण असतील, वसुलीला मात्र चेअरमन असतो. वसुलीला एकटा चेअरमन असतो. आणि त्यावेळेस फरक होता. चेहरा बघून, तोंड बघून, सांगणारा शिफारस करणाऱ्या व्यक्तीकडे बघून कर्ज वाटप केलं जात होतं. कागदाला महत्व नव्हतं. पण आज नियमावली बदलली, अनेक चुकीचे गैरप्रकार झाले, त्यामुळे हे करणं भाग होतं, करावं लागतं. नियमावली तयार करावं लागते आणि त्या नियमानं वागावं लागतं. त्यामुळे आज कुणी आलं आणि शिफारस केली आणि म्हणून कर्ज वाटप होत नाही, हे देखील वस्तुस्थिती आहे. पण हे देखील विसरून चालणार नाही की महाराष्ट्र जो उभा राहिला तो सहकार चळवळीमुळे उभा राहिला. आणि सहकार चळवळीनं कागद पाहिला नाही, माणूस पाहिला, त्याची परिस्थिती पाहिली. हे देखील आज काय कमी जास्त होत असेल, पण म्हणून लगेच सहकाराला वाईट बोलणं, सहकारात गैरव्यवहार होतो, चुकीचं होतं, हे देखील म्हणणं चुकीचं आहे. कोण आला असता अकलूजला? साधा सोपा विचार करा. 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी काय टाटा बिर्ला येऊन अकलूजला कारखाना उभा करणार होता का? हे एक अकलूज उदाहरण म्हणून देतो. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत. विखे पाटील साहेब असतील, कोल्हे असतील, काळे असतील, तिकडे गोरे असतील, बाळासाहेब देसाई असतील, थोरात असतील. प्रत्येक जिल्ह्यात 2, 3, 4 उदाहरणं अशी सापडतील की त्या तालुक्यातल्या, त्या जिल्ह्यातल्या त्या 2-3 नेतृत्वाने तो तालुका, तो जिल्हा उभा केला आणि महाराष्ट्र उभा केला. आणि या सहकाराच्या माध्यमातून उभा आहे. त्यामुळे ही चळवळ टिकली तर पाहिजेच, पण ती अधिक मोठी झाली पाहिजे. ह्यासाठी म्हणून केंद्र पातळीवरनं आदरणीय अमित शाह साहेब त्या ठिकाणी नवीन सहकार विभाग झाला. त्या सहकार विभागाच्या माध्यमातून कामं सुरू झालेली आहेत. त्याच्यात नवीन नियमावली येते, पारदर्शकता येते, अधिक सक्षमीकरण करण्याच्या नियमावली येत आहेत. बँकांना अजून कसं सक्षम करता येईल याच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. आता आपण मगाशी सांगितलं की गोव्याला आणि दिल्लीला शाखा सुरू करायची. हे निश्चित चांगलं आहे की गोव्याला आणि दिल्लीला विमान सेवा सुविधा सुरू झाली. मी मगाशी विचारलं की गोव्याला जाणारे हे गोव्यालाच जातात का गोव्यातनं कुठं बाहेर जातात? म्हणजे तिरुपतीला किंवा बँगलोरला किंवा दिल्लीला, मुंबईला कनेक्टिंग फ्लाईटच्या अनुषंगाने माझा प्रश्न होता. आणि दिल्लीला देखील मराठी मोठ्या प्रमाणात आपले लोक त्या ठिकाणी आहेत, महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी आहेत. पण मी मगाशी जसं म्हटलं की मी मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष असताना आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर मी ज्यावेळेस चेअरमन झालो 87-88 वर्षी बँकेचं वर्ष झालं 1400 कोटीवर. मी रिटायर झालो त्यावेळेस 5 वर्षात 3300 कोटीचे ठेवी झाले. म्हणजे 87-88 वर्ष झाली 1400 कोटी पैसे नव्हते, बँकिंग व्यवहार नव्हता, परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्याला काय मी एकटाच जबाबदार माझ्यामुळेच झाला असं मी म्हणत नाही. पण समाजात गेलो, लोकांच्यात गेलो, प्रचार केला, लोकांचा विश्वास संपादित केला आणि 1400 कोटीच्या ठेवीत 3200-3300 कोटी झाले करायला लागेल. तशा ठिकाणी एखादी शाखा असली पाहिजे की जेणेकरून तिथल्या लोकांना सुविधा मिळतील, शेतकऱ्यांना सुविधा मिळतील आणि बँकिंगला देखील त्या ठिकाणी लाभ होईल, बँक शाखेला देखील त्या ठिकाणी लाभ होईल. अशा ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर लक्ष केंद्रित केलं तर निश्चित प्रमाणात आपल्या जिल्ह्यात सुद्धा स्कोप आहे. तरुण मंडळी आज शेती क्षेत्रामध्ये जे येत आहेत ते देखील त्या ठिकाणी शेती म्हणून न पाहता त्याला उद्योग म्हणून पाहायला लागलेले आहेत. त्यामुळं असा सगळा आपला जिल्ह्याची रचना आपण पाहता त्या ठिकाणी सुद्धा शाखा केल्या पाहिजे. सांगोल्यात सुद्धा साहेबांनी मी म्हणलं तसं म्हणजे आम्हाला माणूस तिथं नाही तर तिथे 1-2 माणसं मी देतो जे प्रामाणिक ज्यांना बँकिंग समजतं
ते त्या ठिकाणी आपल्याला जोडून देतो, आपल्याला योग्य वाटलं. सगळी तुम्हाला संचालक म्हणून ते तुमच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही, पण बँकेला मदत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मदत करते. आपण त्या ठिकाणी हॉलचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आज किती बँकेच्या किती बिल्डिंग झाल्या आणि सगळ्या मिळून 5 बिल्डिंग झाल्या आणि आता 6वी हॉस्पिटल 100 बेड. आपण मोठं 100 बेड, त्यामुळं सगळी डॉक्टर म्हणजे आता घरातच इन हाऊस डॉक्टर ज्याला म्हणतात 6 होईल, मल्टी स्पेशालिटी होईलच हॉस्पिटल. आपण ते चांगलं सोलापूरला जर आता एवढ्या मागच्या 2-5 वर्षात जरा हॉस्पिटलचं जरा प्रमाण वाढताना दिसतंय. कारण जरा खालचा कर्नाटककडचे पेशंट्स राहिलेले दिसतात. त्यामुळे चांगले हॉस्पिटल आहेत आपल्या मुलांनी, आपल्या तरुण सहकारी. माझा अनुभव असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवी ठेवण्याचं प्रमाण जरी सगळीकडे 400-500 कोटी रुपये प्रत्येक तालुक्याचं धरलं तर डिपॉझिट मात्र 400-500 कोटी प्रत्येक तालुक्याचं गृहीत धरलं तरी कर्ज मात्र सांगोला तालुक्याचं 250-300 कोटी रुपये असायचं. आणि मग माळशिरस, पंढरपूर, करमाळा, सांगोला, आपलं करमाळा, पंढरपूर, मोहोळ ह्या तालुक्यांचं 700-800 कर्ज असायचं. कारण की तिथं शाश्वत शेती, तिथं ऊसाची शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्याला माहिती आहे की पुढच्या वर्षी मला 2200-2500 रुपये दर मिळणार. त्यामुळं तो त्याचं शेतीमधला खर्च असेल, त्याचं शैक्षणिक पारिवारिक काय सण उत्सव असतील, लग्न समारंभ असेल, औषधोपचार असेल, त्यासाठी तो खर्च करायचा. त्यामुळं ठेवी माळशिरसच्या, पंढरपूरच्या, करमाळा, माढा, मोहोळ ह्याच्या ठेवी कमी आणि कर्ज वाटप जास्त, आणि सांगोल्याचं ठेवीच जास्त आणि कर्ज कमी. कारण की सांगोल्यात खात्री नाही शेतकऱ्याला की पुढच्या वर्षी किती पाऊस पडेल. त्यावेळेस डाळिंब मोठ्या प्रमाणात होतं, परत तेल्याचा आजार आला आणि त्यामुळे त्याला खात्री नव्हती की पुढच्या वर्षी किती दर मिळेल, काय परिस्थिती राहील, पाण्याची पावसाची परिस्थिती काय राहील. त्यामुळे तिथला शेतकरी ही काळजीपूर्वक तिथला खर्च जो पारिवारिक सांसारिक खर्च आहे तो काळजीनं करायचा किंवा करतो. ही आपण जर जिल्ह्याची रचना पाहिली तर तिथे आपल्याला ती अनुभव येतो त्या ठिकाणी. त्यामुळे गोव्याला दिल्लीला आपण करूच. मी मागाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या जो केळी एक्सपोर्ट केलं जातं महाराष्ट्रातून, त्याच्यात 63% केळी ही आपल्या एका सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट केली जाते. 63% महाराष्ट्राचे एक्सपोर्ट होतात. ते तुम्ही जर पाहिलं तर ते कुठं आहे तर माळशिरस, माढा, करमाळ्यात जास्त, काही प्रमाणात पंढरपूर असं ह्या परिसरात, बार्शी त्या परिसरात ते केळीचं लागवड त्या ठिकाणी वाढली. त्यामुळे मागाशी साहेबांना म्हणलं की कंदर हे बॅकवॉटरचं गाव आहे, त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजेसचं प्रमाण. श्रीकांत मोरे म्हणाले की मोहिते पाटील व मनोरमा परिवार सहकार क्षेत्राच्या विकासाची गंगा नेटाने पुढे नेण्याचे काम करेल. दोन्ही घराण्यांचे ऋणानुबंध पुढची पिढी कायम ठेवतील असा आशावाद व्यक्त केला. आणि पुढच्या पिढीच्या या आजच्या उपस्थितीमध्ये आम्हाला चाललं होतं. माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी मोरे व मोहिते पाटील यांच्यातील 3 पिढ्यांचे सौख्य असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात देखील मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनात मला चांगले काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे यांनी मनोरमा मल्टीस्टेटच्या एकंदरीत व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख मांडला. मोहिते पाटील आणि मनोरमा परिवार मोरे घराणं यांचे ऋणानुबंध अनेक वर्षापासून आहे. आता प्रदीप मोरे साहेबांनी सांगितलं. आणि या ज्योतीच्या साक्षीनं मी सांगते की मनोरमा परिवारामध्ये प्रकाश आणण्याचं काम निश्चितच मोहिते पाटील. मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर सुमित मोरे यांनी मनोरमा परिवाराच्या भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कामाची व्याप्ती स्पष्ट केली. आमचं चालू आहे की एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवीनच येईल आणि बँकेच्या अनुषंगानं चालू आहे. मला वाटतं की ज्यावेळी उद्घाटन असेल त्यावेळी दादांकडे आम्ही परत येऊ आणि त्यांच्या हस्तेच व्हावं ही आमची इच्छा राहील.
आणि आज वेळात वेळ देऊन ते आज बँकेला त्यांनी भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी केले, तर आभार व्हाईस चेअरमन सुरवसे यांनी मानले. या शानदार सोहळ्यास मनोरमा बँक व मल्टीस्टेटचे संचालक डॉक्टर रुचा मोरे पाटील, डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, राजकुमार खरटमोल, दत्ता मुळे, सुहास भोसले, अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले, गजेंद्र साळुंखे, मनोरमाच्या सीईओ शिल्पा मोहिते, कमलाकर पुजारी, नीलकंठ करंडे, सुनील पाटील, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आदींसह ठेवीदार, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.